राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत आज प्रचाराचा शेवटचा दिवस. संध्याकाळी तोफा थंडावणार. 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकालाचं चित्र स्पष्ट होणार. पुणे महानगरपालिकेच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज बड्या नेत्यांची हजेरी. दुपारी मुख्यमंत्री फडणवीसांची सभा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून उमेदवारांच्या प्रभागात भेटीगाठी, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुण्यात रोड शो. मुख्यमंत्री फडणवीसांचा आज नागपुरात देखील रोड शो. मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत रोड शो मध्ये सहभागी होणार. भारतमाता चौक ते महाल परिसर असा मार्ग रोड शोचा असणार. शिवतीर्थावरच्या सभेत फडणवीसांकडून लावरे तो व्हिडिओ. राज आणि उद्धव ठाकरेंचे एकमेकांवरच्या टीकेचे जुने व्हिडिओ दाखवले. तर आपला मुलगा रशीद मामूसोबत बसला हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. कुणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई तोडू देणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. तर 30 वर्ष कंचे खेळले का, चुल्लूभर पाणी में डूब मरो, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. ज्या उद्योगपतींवर टीका करतात त्यांनाच घरी बोलवतात, तुमची मुलं त्यांच्या लग्नात नाचतात, कोण कुणाचा दोष कळू द्या. अदानींवरच्या टीकेवरनं उपमुख्यमंत्री शिंदेंचा राज ठाकरेंवर निशाणा. गौतम अदानींनी गन पॉइंटवरील सगळी विमानतळं घेतली, राज ठाकरेंचा आरोप. तर अदानीशी दोस्ती करण्याइतका मी काही अडाणी नाही, राज ठाकरेंचं प्रत्युत्तर. भाजप नेते के अण्णामलाईंना वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता. बांगूरनगर पोलीस ठाण्यात के अण्णामलाई यांच्या विरोधात लेखी तक्रार. वकील सुभाष पगारेंकडून पोलिसात लेखी तक्रार दाखल. गौतम अदानींनी कोणकोणत्या राज्यात किती गुंतवणूक केली याची फडणवीसांनी यादीच वाचली. तुम्ही मराठी माणसाला शिव वडापावची गाडी दिली, मात्र आम्ही मराठी माणसाला उद्योजकही बनवू आणि नोकरीही देऊ, फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार. दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स, 5 साल घर में और चुनाव आए तो मुंबई खतरे में, शिवतीर्थवरच्या सभेतनं एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवरती जोरदार निशाणा. मुंबईचा महापौर महायुतीचा आणि मराठीच होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. ठाकरे बंधूंनी मराठी माणसांसाठी काय केलं, शिंदेंचा सवाल. तर नो सेटलमेंट, फक्त डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा, शिंदेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचा आरोप. प्रभाग क्रमांक 193 मध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराच्या पतीवरती पैसे वाटपाचा आरोप. माजी शाखा प्रमुखाकडून व्हिडिओ व्हायरल. मुंबईत ठाकरेंच्या सेनेला 45 तर राज ठाकरेंच्या मनसेला 20 जागा मिळतील. सांगलीत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटलांचं भाकीत. डोंबिवली पूर्वच्या तुकाराम नगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी. पैसे वाटपाच्या आरोपावरनं वाद. शिवसेना उमेदवार रवी पाटील आणि नितीन पाटील यांच्यावरती कोयत्यानं हल्ला केला. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा आरोप. मुंबईमध्ये झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांवरती पैसे वाटल्याचा आरोप. बांद्र्याच्या निर्मल नगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल. पैसे वाटल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद. महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला मतमोजणी. मुंबईत 14 टेबल्सवर एका प्रभागाची मतमोजणी होणार. 28 टेबल्स उपलब्ध झाल्यास दुसरा प्रभाग घेणार. मुख्य निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांची माहिती. सोलापुरात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जुंपली लढाई. ही बरोबरीच्या पैलवानासोबत केली जाते. जयकुमार गोरेंची शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदेंवर टीका. तर विधानसभेत देवेंद्र कोठे विरुद्ध मी उमेदवार असेल, अमोल शिंदेंचं आमदार देवेंद्र कोठेंना खुलं आव्हान. जयंत पाटलांना इतरांचा महापौर होणार हे सांगण्याची वेळ आली आहे यांची अशी टीका. तर मुंबईत त्यांना 11 जागा मिळाल्यात आणि म्हणे मुंबईत त्यांचा महापौर होणार. चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला. पैशानं सर्व काही विकत घेता आलं असतं तर पंतप्रधान टाटा बिर्ला झाले असते, गुलाबराव पाटलांचा टोला. तर मी जातीचा विचार केला असता तर मराठा पाटलांनी मला निवडून दिलं नसतं, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य.